मुद्दाम आशीर्वाद देण्याकरता म्हणून आशीर्वाद देण्याकरता म्हणून गुरुबाबा ते औषध जे आलेले त्यांचं गुरुघरानं तो देगलूकरांच्या तिथपासून सुरू झालेलं आहे. त्यांची वाणी म्हणजे प्रसन्न गंभीर बघा सरस्वती अशी म्हटलेली आहे. प्रसन्न असणारी, गंभीर असणारी आणि अर्थभूत असणारी अशी वाणी त्यांची वाणी आहे. आणि आपल्या स्वतःच्या वाणीने ते अनेक सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. गरीब असो गरीब असो कुठल्याही समाजातले माणसं असो त्या सगळ्यांना सत्प्रवृत्त करून भगवत भक्तीवर मार्गाला लावण्याचं ध्येय जे आहे ते त्यांचं आहे. समाज कल्याणाचं मोठं ध्येय त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या मार्गाप्रमाणे त्या मार्गावर त्यांचं आचरण चालू आहे. स्वतःही ईश्वराची मोठी भक्ती करत असतात. तर असे ते औषध महाराज या ठिकाणी आलेले आहेत. तर मी त्यांना विनंती करतो आपल्याला नमो सोनंताय सहस्र बोलते सहस्र पादांची शोधते सहस्र नामे पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वर पर्यंत गुरु परंपरेला अनेक परंपरा आज या प्रसादामध्ये या अशा पुण्यस्थळी माला पाळण्याच्या माध्यमातून आज घेण्याचा हा नुसताच योग हा परमयोग चालू आहे. कारण आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला धर्म या सर्व गोष्टींचं जर रक्षण जर कुठून होत असेल तर निश्चितच त्या वेदापासून होतं. आणि म्हणून ब्राह्मणोत्सव कुटुंबाचे भाऊ राज्य वेदामध्ये म्हणलेलं आहे. ब्राह्मणांचं स्थान सर्वांसाठीच अनादी कालांपासून चालत आलेले आदरित असं स्थान आहे. म्हणून औसेकर महाराजांच्या घराण्याची परंपरा लागली ती देगलूरकरांची. गुरुगुंडा महाराज देगलूरकर, गुरुगुंडा महाराज होते त्याचे मूळ गुरुगुंडा महाराज. आणि जवळजवळ ही 250 वर्षाची परंपरा लातूर जिल्ह्यामध्ये औसा म्हणजे अद्वैत परंपरा ही ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, निरोबा आहे, ही संत परंपरा. आणि त्या परंपरेमध्ये आता ही माझी 5वी पिढी आहे. आणि या घराण्यामध्ये नित्यनेमाची सेवा म्हणजे चक्रीभजनाची सेवा. म्हणजे चक्रीभजन म्हणजे पांडुरंगाचा जय. यामध्ये जे 14 अभंग आहेत गुरुगुंडा महाराज देगलूर जवळ रामपुराच्या मनामध्ये 12 वर्ष कडुलिंबाचा पाला त्यांनी सेवन केला. आणि आपल्या धर्मपत्नीला सोबत त्यांनी घेतलं पण त्यांचा कधी उपभोग घेतला. आणि इतकं व्रतस्थ होऊन आज महाराजांनी ही चक्रीभजनाची परंपरा प्राप्त केली. आणि तीच परंपरा औसेकर महाराजांच्या घराण्यामध्ये ही चालते. आणि पूर्वीपासून त्या घराण्यामध्ये शैव आणि वैष्णवाचा मिलाप जर पाहायचा असेल तर निश्चितच आपल्याला औसेकर महाराजांच्या घराण्यामध्ये पाहतो. आज औषध संस्थानामध्ये आज वर्षभरात उत्सव होता. आणि त्याला सोडून सहस्त्रचंडी असेल, गणेशाग असेल, 1.25 लाख रुद्रपठण असेल, काशीसारख्या ठिकाणी 1.25 लाख रुद्रपठणाचा कार्यक्रम पूर्ण झाला. जो नवीन कॉरिडॉर झालेला आहे मनकर्णिकेच्या घाटावरती त्र्यंबकेश्वरच्या हॉलमध्ये 3 वर्षापूर्वी 1.25 लाख रुद्रपठणाचा कार्यक्रम झाला. साक्षीदार आणि ही सर्व कृपा कोणाची आहे तर त्या शंभू महादेवाची, त्या वेदनारायणची कृपा. आता फक्त माझी आज आशय पवित्र दिनी इथे मला एवढीच प्रार्थना करायची आहे. एक आदित्य हृदयाचे 1.25 लाख पाठ आणि विष्णू सहस्रनामाचे 1.25 लाख पाठ हे पण विश्व कल्याणासाठी, विश्वशांतीसाठी ते परमेश्वराने करून घ्यावी.
सर्व ब्रह्मवंतांच्या चरणी आज मी विनंती हीच करतो की आज इथे साक्षात नारायण भगवान इथे आहेत, वेद नारायण इथे आहेत आणि ही माझी संकल्पना विश्वशांतीसाठी करून घ्यावी. आणि विशेष करून आज या पारायणासाठी ज्यांना मला आमंत्रित केलं आमचे पंढरपूर निवासी जे वेदशास्त्र सत्पन्न आमचे चैतन्य विवेकर गुरुजी आज यांनी मला इथे आमंत्रित केलं. श्री गौरबा प्रणाम करूया हो, आत्मसुखाची हीच पाहुले हृदयी धरूया हो. माऊली घ्यावी सेवा आमची अल्पतरी सारी, सद्गुरुराया प्रसन्न भावे भक्ताला तारी. भक्तवत्सला तुझ्या कृपेची आया दे राया, त्रिभुवनी नाही तुझविण आम्हा कोणी रक्षाया. बेल फुलेही हाती घेऊन मंजुळ तुळशीची, तुझीची राहू सुमने पुष्प गुलाबाची. बहुविध सुमने चरणी लावू सुवास करवळला, नित्य सुखाची द्यावी गोडी अजान भक्ताला. शक्ती बुद्धी दे मन शांती दे तुझसी वंदाया, कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरसी काया. कृपा प्रसादे तू जगदेवा.